Today we are continue problem set number 49. Yesterday we learned 5 questions in this problem set. Now question number 6. The length of a rectangular plot of a land. Rectangular plot आहे, त्याची लेंथ दिलेली आहे is 50 meter. लेंथ किती दिली आहे 50 meter and its width is 30 meter. Width means breadth. It is 30 meter. A triple fence has to be put along its edges. काय करायचं आपल्याला ट्रिपल फेन्स करायचं आहे, म्हणजे ताराचे 3 वेळे असं कुंपण करायचं आहे. मग आधी आपल्याला एक वेळा म्हणजे काय काढावं लागेल, म्हणजेच आपल्याला काय दिलेल्या लेंथ वरनं आणि विड्थ वरनं आपल्याला त्या रेक्टँग्युलर प्लॉटचं आधी पेरिमीटर काढायचं आणि जे काही पेरिमीटर होईल तो म्हणजे एक वेळेला लागणारा वायर. ओके, पुढे काय दिलंय पहा. इफ द वायर कॉस्ट ₹60 पर मीटर. एका मीटर वायरची किंमत किती आहे 60 रुपये आहे. मग 3 वेळे घातल्याच्या नंतर जो जेवढा मीटर वायर लागणार आहे त्याच्या आपल्याला कॉस्ट काढायचा आहे. व्हॉट विल बी द टोटल कॉस्ट ऑफ द वायर निडेड फॉर द फेन्स. मग तार कुंपणाचे 3 वेळे घालण्यासाठी किती रुपये लागणार आहेत हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. पाहूया मग कसं काढणार. ठीक आहे, पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला. रेक्टँग्युलर प्लॉट आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 50 मीटर आणि विड्थ दिलेली आहे 30 मीटर. म्हणजे एक राऊंडला लागणारा वायर म्हणजे आधी काढावं लागेल आपल्याला पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट, that is formula is 2 multiplying by length plus 2 multiplying by breadth. Okay, length is given 50 meter, that means 2 multiplying by 50 plus, and width means width is given 30 meter, that is 2 multiplying by 30. Okay, 50 to the yes, 50 to the 100 plus 30 to the 60. Now carry out this addition, that is 160 meter. 160 meter. See, 50 दुनी 100, 30 दुनी 60, ऍडिशन केली 160. 160 मीटर. मग काय म्हटलेलं आहे 160 मीटर हे झाल्याचे पेरिमीटर, म्हणजे तो झाला एक राऊंड वायरचा फेन्सिंगचा. ओके, मग सेंटेन्स द्यायचा आपल्याला. वायर निडेड फॉर 1 राऊंड फेन्स. वायर needed for 1 round fencing or fence is 160 meter. जेवढे पेरिमीटर आहे तेवढा एक राऊंड साठी लागणारा वायर आहे. मग आता आपल्याला किती राऊंड करायचे. ट्रिपल फेन्स. काय शब्द आहे ट्रिपल म्हणजे 3 आपल्याला हे करायचे आहेत. फेन्सचे 3 ताराचे वेढे घ्यायचे आहेत. मग वायर निडेड फॉर किती आता ट्रिपल फेन्स मीन्स 3 राउंड. 3 राउंड्स, that is 160 meter multiplying by 3 rounds. आंसर किती येते 480 meter. 16 3 जा 48, हा 0 अशाला असाल किती आलं 480 मीटर. एवढा वायर आपल्याला लागणार आहे. मग आता काय दिले तुम्हाला 1 मीटरची कॉस्ट दिली आहे किती 60 रुपीज. कॉस्ट ऑफ 1 मीटर वायर. कॉस्ट ऑफ
1 meter wire, that means per meter means 1 meter wire is rupees 60, is 60 rupees. Therefore 3 वेळे घालायचे म्हणजे एकूण किती लागणार आहे आपल्याला, किती मीटर वायर लागणार आहे, 480. मग 60 रुपयाच्या वरून त्याची किंमत काढूया. कॉस्ट ऑफ हाऊ मच, 480 meter of wire, that is 480 meter multiplying by 60 rupees. Carry out this multiplication. 6 8s are 48s are 8. Carried number is 4. 6 4s are 24 plus 4 28. आणि इथला एक झिरो आणि इथला एक झिरो, रुपीज किती आलाय, 28,800 rupees. Clear? Question number 7. A game requires its players to run around a square playground. Playground कसा आहे, स्क्वेअर प्लेग्राउंड आहे. त्याच्यावरती प्लेयरला काय करायचं आहे, रन करायचं आहे. आणि एक साइड ऑफ अ प्लेग्राउंड, जो स्क्वेअर प्लेग्राउंड आहे त्याची साइड दिलेली आहे हाऊ मच, 20 मीटर लॉंग. एक साइड त्या स्क्वेअर प्लेग्राउंडची 20 मीटरची आहे. वन प्लेयर टूक 5 राउंड्स. एक प्लेयर काय करतो, 5 राउंड्स त्या अराउंड द प्लेग्राउंड, त्या प्लेग्राउंडच्या भोवती तो 5 राउंड मारतो. हाऊ मेनी मीटर्स डिड ही रन ऑल टुगेदर. मग एक प्लेयर जो आहे तो 5 राउंड त्या स्क्वेअर प्लेग्राउंडच्या भोवती मारतो की ज्याची साईड 20 मीटर लॉंग आहे. तर तो एकूण किती मीटर रन करतो हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. मग त्यासाठी आधी काय करावं लागेल आपल्याला, एक राऊंड पूर्ण त्या प्लेग्राउंडच्या भोवती मारलेला एक राऊंड म्हणजेच त्याचं पेरिमीटर काढायचं आहे आपल्याला, ते किती होते. आणि त्याच्यानंतर मग त्याला आपण जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर तो किती रन करतो हे आपल्याला पाहता येईल. पाहूया. पेरिमीटर ऑफ अ, काय दिले आपल्याला, पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर प्लेग्राउंड. म्हणजे स्क्वेअरचा आपल्याला या ठिकाणी पेरिमीटर काढायचा. काय फॉर्म्युला आहे, दॅट इज 4 into साइड. That means 4 multiplied by side is given how much, 20 meter. Answer is 80 meter. म्हणजेच काय, प्लेयर रन्स 80 मीटर इन 1 राउंड. 1 राउंड म्हणजे हे झाल्याचं पेरिमीटर. ओके, प्लेयर रन्स 80 meter. Player runs in 1 round, that is 80 meter. मग तो प्लेयर किती राउंड मारतोय, 5 राउंड्स. Therefore player runs how much round, in 5 rounds. कसं काढायचं आपल्याला, हे एक राऊंडचा जो पेरिमीटर आपल्याला लागतो, एक राऊंड जो आहे तो 80 मीटरचा आहे, त्याला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 राऊंड मध्ये तो किती मीटर रन करेल हे काढता येईल आपल्याला. आन्सर केली 8 5 जा 40 आणि हा 0 असणार असा. किती आले आन्सर, 400 मीटर. ओके. क्वेश्चन नंबर 8. 4 rounds of a wire fence have to be put around a field. पहा किती राउंड्स करायचे आहेत, 4 rounds will be fence have to be put around a field. एक शेत आहे, त्या शेताच्या भोवती आपल्याला 4 राउंड करायचे आहेत. ओके, फेन्स करण्यासाठी म्हणजे तापून बंद करण्यासाठी. इफ द फील्ड इज 60 मीटर लॉंग अँड 40 मीटर वाईड. फील्डची लांबी किती आहे, 60 मीटर आणि
वाईड मीन्स रुंदी किती आहे 40 मीटर. लांबलेली रुंदी सारखी आहे का नाही, म्हणजे काय आहे रेक्टँग्युलर फील्ड आहे. हाऊ मच वायर विल बी निडेड, वायर किती लागणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला आधी 1 राऊंडला लागणारा वायर काढायचा म्हणजेच पेरिमीटर काढायचं आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर फील्ड. Perimeter of a rectangular field, that is formula is 2 into length plus 2 into breadth. Length किती आहे 2 into length is 60 meter plus 2 into breadth is 40 meter. पहिल्यांदा काय करायचं, कॅरी आउट फर्स्ट मल्टिप्लिकेशन. 120 प्लस साइन असेल असं 80, दॅट इज 200 मीटर. हे झालं त्या फील्डचं पेरिमीटर. म्हणजेच काय तर फेन्सिंग करण्यासाठी लागणारा जो वायर आहे त्याच्या 1 राऊंड म्हणजेच पेरिमीटर. किती झालं, वायर विल बी नीडेड फॉर 1 round. Wire will be needed for 1 round is how much? Answer is 200 meter. 1 राऊंड म्हणजे जेवढं पेरिमीटर आहे तेवढं 1 राऊंड हे करण्यासाठी, फेन्स करण्यासाठी आपल्याला किती वायर लागणार आहे 200 मीटर एवढा वायर लागणार आहे. मग अशी किती राऊंड्स करायचे फेन्सिंगचे 4 राऊंड्स. देअरफॉर वायर will be needed for how much rounds? 4 rounds. 4 rounds. कसं करायचं हे 1 राऊंडला लागणारा वायर आहे 200 मीटर. त्याला मल्टिप्लाय बाय 4 राऊंडचा काढायचा आहे म्हणून 4 याला मल्टिप्लाय करा. आन्सर काय येते 4 2 जा 8 0 0 800 मीटर. किती वायर लागणार आहे, वायर विल बी नीडेड 800 मीटर. ओके. क्वेश्चन नंबर 9. द साइड ऑफ अ ट्रायंगल आर 24.7 सेंटीमीटर, 20.4 सेंटीमीटर and 10.5 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. म्हणजे याचा अर्थ काय, पहिली साइड 24.7 सेंटीमीटर, दुसरी साइड 20.4 सेंटीमीटर आणि तिसरी साइड आहे 10.5 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. म्हणजे पहिली साइड, दुसरी साइड, तिसरी साइड प्रमाणे त्या साइडची आपल्याला लेंथ दिली. ट्रायंगलला किती साइड असतात 3. ओके. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल. मग त्या ट्रायंगलचं आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. मग पेरिमीटर म्हणजे काय, आपण सुरुवातीला शिकलो पहिल्याच या लेसनच्या पहिल्याच तासिकेमध्ये की पेरिमीटर म्हणजे बंद आकृतीच्या सगळ्या साइडची जर सम केली, आपण बेरीज जर केली तर त्याला पेरिमीटर असं म्हणतात. ओके. मग पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल, आन्सर पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल that is side 1 plus side 2 plus side 3. Okay, side 1 is 24.7 centimeter, side 2 is 20.4 centimeter and side 3 is 10.5 centimeter. 10.5 centimeter. चला तर या सगळ्यांची आपण एडिशन करूया. 7, 4 आणि 5 पॉइंटच्या नंतरच्या 3 संख्या त्यांची एडिशन करूया. 7 आणि 5 12, 12 च्या 16, 16 जा 6. क्रेडिट नंबर किती आला तो आपण साइडला लिहूया. क्रेडिट नंबर आला 1. आता काय आहे पॉइंट, तो पॉइंट इथे घेऊया. जर जमत असेल तर एका खाली एक उभी मांडणी करून काय
4 plus 0 plus 0, that is 4, and plus carry number 1, 5. 2 plus 2 plus 1, how much? 2 plus 2, 4, 4 plus 1, that is 5, that is centimeter. How much? 55.6 centimeter. हे झालं त्या ट्रायंगलचं पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल whose side is 24.7 centimeter, 20.4 centimeter and 10.5 centimeter is 55.6 centimeter. Okay, that is the answer. Problem set number 49. Question number 10. Textbook, page number 71. Look at the figure on the sheet of the graph. या ग्राफवर काही फिगर्स दिले आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. मेजर देअर साइड्स विथ द हेल्प ऑफ द लाईन्स. आणि या ग्राफवर ज्या लाईन्स आहेत या लाईन्सच्या सहाय्याने आपल्याला त्याला मेजर करायचं आहे. अँड राईट द पेरिमीटर ऑफ ईच इन द राईट बॉक्स. या ठिकाणी जे बॉक्स दिले आहेत किती पेरिमीटर आहे ते आपल्याला यामध्ये लिहायचं आहे. फर्स्ट वन, perimeter of rectangle ABCD. See, this is the figure ABCD. Okay, now measure the length of AB, that is 1 centimeter, 2 centimeter, 3 centimeter and point small like 1, 2, 3, 4, 5, 3.5 centimeter. Okay. And BC is, see, 1 centimeter, 2 centimeter, 1, 2, 3, 4, 5. That means it is 2.5 centimeter. Okay. Now perimeter of rectangle ABCD. How much? It is 3.5 centimeter, 2.5 centimeter. This is also 3.5 centimeter. This is also 2.5 centimeter. So sum of all sides is, see, this one plus this one, 3.5 plus 3.5, that is 6 centimeter. Sorry, 3.5 plus 3.5, that is 7 centimeter, and 2.5 plus 2.5, that is 5 centimeter. 7 centimeter plus 5 centimeter, perimeter is 12 centimeter. Answer is 12 centimeter. Now see second number, rectangle EFGH. Perimeter of rectangle EFGH. Yes, length is, see, 1, 2, 3, not 4. 4ला थोडीशी कमी आहे, म्हणजे लाईन्स मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 लाईन्स आहेत. म्हणजे किती आहे? लेंथ आहे 3.8 आणि याची ब्रीथ मोजा किती आहे ते? हा कम्प्लीट बॉक्स म्हणजे 1 सेंटीमीटर. 1, 2, 3 म्हणजे 1.3. ओके, मग रेक्टँगल आहे, दोन साईड सारख्या आहेत, अपोजिट साईड सारख्या आहेत. मग दोन साईड सारख्या असलेल्या 3.8ला मल्टिप्लाय करा 2ने आणि ह्या ज्या दोन साईड सारख्या आहेत या दोन साईडला मल्टिप्लाय करा 2ने. 1.3 मल्टिप्लाइंग बाय 2. आन्सर काय येतं? EF आणि EG ह्या दोन मिळून झाल्या 7.6 आणि ही जी साईड आहे EH आणि FG ह्या दोन मिळून झाल्या 1.3 मल्टिप्लाइंग बाय 2, 2.6. या दोघांची बेरीज करा. 7.6 प्लस 2.6. आन्सर इज 10.2. Perimeter of rectangle EFGH is 10.2 centimeter. Now see third one, there is a square. Okay, name is PQRS and length is 1 centimeter, 2 centimeter and 1, 2, 3, 4, 2.4. This one is also
1 centimeter, 2 centimeter, and small line 1, 2, 3, 4. This one is also 1 centimeter, 2 centimeter, 1, 2, 3, 4 lines. And this one is also 1 centimeter, 2 centimeter, 1, 2, 3, 4. That means all sides of a square are equal, that is 2.4 centimeter. How much? 2.4 centimeter. Therefore perimeter is 2.4 multiplying by all four sides are equal, multiplying by 4. Answer is 9.6 centimeter. Clear? Now see last figure. There is a rectangle. Name is STUV. Perimeter of rectangle STUV. That is ST side is 2 centimeter complete, and TU side is 1, 2, not complete the 3. एक लाईन थोडीशी कमी आहे 3 ला, म्हणजे किती आहे हे पहा. एक लाईन काय आहे? कमी आहे, म्हणजे कंप्लीट 1, 2 आणि स्मॉल लाईन मोजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे किती आहे? 2.9. ओके, मग करा बरं. 1, 2, 2.9 मल्टिप्लाइंग बाय 2 करा, प्लस 2 मल्टिप्लाइंग बाय 2 करा. किती ते पहा बरं. पहा 9 दुनी 1808, चला 1, 2 दुनी 4 आणि 1 5. 5.8 किती आलं? 5.8 आणि 2 2 जा 4, 5 आणि 4 9, 9.8. मग पेरिमीटर किती होईल याचं? 9.8. अशा प्रकारे आपला हा प्रॉब्लेम सेट या ठिकाणी संपलेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला असं जमत नसेल तर सगळ्या साईडची बेरीज करून काढा, ॲन्सर हेच येणार आहे. आपण या ठिकाणी काय केलं? आपण जो फॉर्म्युला शिकलो त्याचा यूज केला आणि प्रत्येक साईड पाहिली किती आहे ते, आणि अशा प्रकारे आपण याचं ॲन्सर काढलेलं आहे. ओके.